एक ग्राउंड तयार करायला काय करायला आहे? कुठल्या शाळेचं? क्रिकेटसाठी? तुम्ही क्रिकेट खेळणार आहे का युवक आहे? अच्छा, आणि मग साप कुठे दिसला मग? हा दिसला म्हणजे त्याच्यामध्ये आला नाही मशीन मध्ये वगैरे, मग त्यानंतर तुम्ही मारायचं नाही ठरवून मला बोलवला. तर त्यांनी जसं सांगाले तसं त्याप्रमाणे कोण कोण बघितलं त्यांनी पण व्हिडिओत येऊ देत, ठीक आहे. पण त्यांनी मारायचं नाही ठरवलं हे महत्वाचं आहे. फक्त 4 दिवसापूर्वी बाजूला साप पकडला होता आणि दिवसाची वेळ आहे, घोणच रात्रंदिवस फिरतो आणि हा दिवसा दिसत असला तरी त्यांच्या मशीन खाली आला नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मारले नाहीत. पण हा सुद्धा इथं येऊन मग लपण्याचं ठिकाण आहे, बघितला तुम्ही, स्वच्छता करतायत प्लेन करताना. पण हा साप इथं येऊन बसला तर तोही आम्हाला घाबरतोय, लपण्याची जागा शोधतोय. हे किती खरं आहे तुम्ही बघू शकता. आता आपण त्याला पकडूया. तुम्ही असे आता हे पण काढणार काय तुम्ही माती? महत्वाचं नाही, काहीतरी खाल्लाय पण त्यानं. शक्यतो हा साप काहीतरी खाल्लेला असा भेटत नाही, पण खाल्लाय बघा. लहान तोंडी खरोखर मोठा घास म्हणावं लागेल, कारण किती मोठं भक्षक आलं तुम्ही विचार करू शकता. कधी कधी आपल्या वजना इतके शिकार त्यांनी करत असतात आणि घोणं शक्यतो काहीतरी खाल्लेला मिळत नाही आहे. त्याला जास्त धरून न ठेवता मी आज बंद करेन. पण साधारण 3 वर्षाचा साप आहे. या महिन्याभरात आम्ही खूप साप पकडले, पण घोणच लहान सापडतात. हा लहान कमी सापडतात, कारण जुळतात म्हणजे मिलन काळ असल्यामुळे मोठे साप बाहेर पडतात मादीच्या शोधात. आणि असा तुमच्या आजूबाजूला असू शकतंय. त्या युवकांनी सगळ्यांनी बघितलं, हे महत्त्वाचं आहे. त्यांनी वाचवलं असं मी म्हणेन. पण आपण काम करताना घरात राहताना आजूबाजूला झाडी झुडपं दगडविटाचे ढिगार असेल तर हा साप राहतोय. तसेही आपण मोकळ्या ठिकाणी घरं बांधताना त्या ठिकाणी पहिला साप असतात. आम्ही तिथून राहतो साप आले म्हणत असतो, खरं तर आम्ही तिथं गेलो आहोत म्हणजे अतिक्रमण केलं आहोत, त्यामुळे साप असू शकतात. विनाकारण चावत नाहीत हे तितकंच खरं आहे. पण आपण काळजी घेणं किती गरजेचं आहे. निष्काळजीपणामुळे साप चावण्याच्या घटना घडतात, त्या टाळाव्या. त्यासाठी सापाची माहिती असणं पण गरजेचं आहे आणि काळजी घेणं पण गरजेचं आहे, शक्यतो लहान मुलांची वगैरे. आणि हा साप घोणस आहे, विषारी असतो. नागापेक्षाही तो दुप्पट विषारी, लक्षात घ्या. गोल गोल टिपके आणि जरासा मोठा वाटल्यामुळं त्याची जी डिझाईन आहे, नक्षीकाम आहे, ते अजगरशी मिळतं जुळतं. त्यामुळे काही लोक याला अजगर समजतात, पण अजगर नसून अजगर हा बिनविषारी साप आहे मित्रांनो. हा घोणा जातीचा साप आहे आणि तो आपल्या भागात पूर्ण भारत देशात प्रमुख दिसणाऱ्या एक विषारी सापापैकी आहे. आणि ह्या सापाचे आशिया खंडात सर्वात जास्त बाईट होतात. त्यामुळे आणि त्या बाईट मागेही माणसाची करणे लक्ष द्या. सुस्त असतो साप आणि अचानक तो हातपाय पडल्यानंतर चावू शकतोय. 1 सेकंदला 3 फूट हल्ला चढवतो आणि तो अटॅक करण्याची ही जी पद्धत आहे, त्यामुळे आपला जीव जाण्याची शक्यता आहे. आपण तुम्ही काळजी घेतला, वेळेत प्रथमोपचार केला तर सर्प चावल्यावर कोणताही माणूस साप चावल्यानंतर अंदाजे 2 तास किती विषारी साप चावला तरी माणूस जगू शकतोय. त्यासाठी मात्र योग्य प्रथमोपचार आणि योग्य वेळी योग्य उपचार दवाखान्यात जाणंही गरजेचं आहे. धन्यवाद.